HM भारत न्यूज निर्भीक निष्पक्ष निसंदेह हिंदी मराठी चॅनल। नमस्कार, आपण बघत आहात HM भारत न्यूज। आमगाव येथे कुणबी समाजाची विस्तारित बैठक संपन्न। समाज एकजूट, सामूहिक विवाह सोहळा व समाज भवन नूतनीकरणावर चर्चा। आमगाव, जिल्हा गोंदिया। प्रतिनिधी हरिहर पाथोडे, MMTMS। HM भारत न्यूज। संत तुकाराम महाराज कुणबी समाज सेवा समिती आमगाव यांच्या वतीने 8 मार्च 2026 रोजी समिती भवन, किडंगीपार रोड, बनगाव येथे कुणबी समाजाची विस्तारित बैठक उत्साहात पार पडली। बैठकीत समाजाची एकजूट, युवकांचे शिक्षण, रोजगार, समाज विकास आणि संघटन मजबूत करण्यावर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली। बैठकीत 1 मे 2026 रोजी आयोजित सामूहिक विवाह सोहळ्याचे नियोजन तसेच कुणबी समाज भवन नूतनीकरण व सुविधा वाढविण्याबाबत प्रस्ताव मांडण्यात आला। समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मदत व्हावी हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले। तसेच प्रत्येक गावात समाज समित्या स्थापन करून युवकांना शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण व रोजगार मार्गदर्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला। समाज कार्यक्रमांमध्ये राजकीय पक्षांचे हस्तक्षेप टाळून समाजहिताला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले। कायदेशीर आधार, संविधान कलमे। समाज संघटनांच्या कार्यासाठी भारतीय संविधानात खालील अधिकार दिलेले आहेत। कलम 19(1) सी, नागरिकांना संघटना किंवा संस्था स्थापन करण्याचा अधिकार। कलम 38, समाजात सामाजिक व आर्थिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी राज्याने प्रयत्न करणे। कलम 46, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या प्रगतीसाठी विशेष उपाययोजना। या संवैधानिक अधिकारांच्या आधारे समाज संघटना सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक कार्य करू शकतात। प्रमुख पदाधिकारी संत तुकाराम महाराज कुणबी समाज विवाह सोहळा समिती आमगाव, संजय बहेकर अध्यक्ष, कमलेश चुटे, नितेश दोनुडे, पवन गायधने, गणेश हुकरे, किशोर महारवाडे उपाध्यक्ष, शरद फळे सचिव, विनू तावाडे पद्मपूर सहसचिव, संजय डोळे घट्टटेमणी कोषाध्यक्ष, विकास महारवाडे प्रसिद्धी प्रमुख। बैठकीत विजय शिवनकर, बोहरे सर, ॲडव्होकेट तावाडे सर, भरत चुटे, गायधने, पाथोडे, हत्तीमारे तसेच समाजातील विविध मान्यवर उपस्थित होते। बैठकीनंतर सर्व उपस्थितांसाठी सामूहिक भोजनाची व्यवस्था करण्यात आली आणि समाज एकजुटीच्या घोषणांनी कार्यक्रमाचा समारोप झाला। रिपोर्टर हरिहर भरतराम पाथोडे, MMTMS। एडिटर इन चीफ, HM भारत न्यूज। निर्भीक, निष्पक्ष, निसंदेह। या विषयावर आपले मत काय आहे? कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। पुनर्गठित होऊ शकत नाही का? शक्यच नाही का? होऊ शकते, शक्य आहे। ह्या जगात कोणती गोष्ट अशक्य नाही आहे। असंभव हे शब्दच नाही आहे डिक्शनरीमध्ये लिहिलेलं। खूप सारे मोटिवेशनल स्पीकर तुम्हाला सांगणार, मी नाही आहे मोटिवेशनल स्पीकर, मी फक्त करतो आणि जेवढा जमतं तेवढा बोलतो। अशक्य काहीच नाही, करू शकतो। आज आम्ही त्या अशक्य अशा शब्दाला जमत नाही आहे, कारण आमच्यामध्ये तर माध्यच नाही ना मुलांना शिकवायचा। आम्ही ते संस्कारच देत नाही आहोत, आमची ते संस्कृतीच नाही, आम्ही सांगतच नाही मुलांना। काही लोक, सगळ्यांसाठी नाही म्हणत आहे मी, काही लोकांचे मुलं खूप शिकले, खूप समोर गेले, पण मी सर्व समाजाला एक घेऊन बोलत आहे की आमचे जे शेतकरी बांधव आहेत किंवा जे छोटे व्यापारी बांधव आहेत किंवा गरीब बांधव आहेत, ते आपल्या मुलांना शिकवणार कसे, समोर वाढवणार कसे, त्यांना संधी उपलब्ध करून देणार कोण? तर संधी आम्हालाच उपलब्ध करून द्यावा लागेल। त्याच्यासाठी इथं वाचनालयाचं बांधकाम करावं लागेल। आता थोड्या वेळाच्या आधी सांगितलं, त्याच्यासाठी इथं सराव करायसाठी ग्राउंडचा हे करून द्यावा लागेल, उपलब्ध करून द्यावा लागेल। हे सगळे आम्हाला उपलब्ध करून द्यावे लागतील। समाजाच्या मुलांना समोर आणायचे आहेत, त्यांना प्रतिस्पर्धा परीक्षेसाठी प्रेरित करावं लागेल। त्यांना तसे लायब्ररी, तसे वाचनालय, तसे जागा, तसे वातावरण तयार करावं लागेल। त्याच्यासाठी वातावरणाशिवाय आम्ही मुलांना घडवू शकत नाही। आई वडिलांचा सन्मान आम्ही करणार नाही तर आमचं मुलं आमचा सन्मान कुठून करणार? आमच्या घरात शांती असणार नाही तर आमचे मुलं शिक्षण कुठून घेणार? आम्ही व्यसनाच्या अधीन जाऊन दारू पिणार, सिगारेट पिणार, गांजा पिणार, ड्रग्ज पिणार, आम्ही व्यसन करणार तर आमच्या मुलांना करतात, संपवून देतात, विषय संपला। आताच गुरुजींनी सांगितलं ऑफिस मिनिस्टर 1 मे 2027 ला ज्या दिवशी विवाह होणार त्या दिवशी आमगाव तालुक्याच्या एकही कुटुंबाच्या घरी कोणताच कार्यक्रम ठेवणार नाही, असं आम्ही आवाज ठेवणार। सगळे कुटुंबी इथं जमणार। आम्ही 1 मेला विवाह आम्ही ठेवणार। आज 4 असतील, आम्ही 40 जमवू, प्रयत्न करू ना सगळे मिळून। होणार शक्य, का बरं नाही होणार? आम्ही प्रयत्नच नाही करणार तर कसे होणार? प्रयत्न आम्हाला करावेच लागतील। प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही, नाही मिळाला